हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण संस्कृतच्या व्याकरणाबद्दल थोडी महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. व्याकरण जो आहे हा शब्द, याची व्याख्या महर्षी पतंजलींनी काय केली पहा. शब्दानुशासनम व्याकरण, जो शब्दांचे अनुशासन करते त्याला म्हणतात व्याकरण. व्याकरण शब्दामध्ये वि आंग हे दोन उपसर्ग आहेत. कृ हा मूळ धातू आहे. जो मूळ धातू आहे तो आहे डुकरून, परंतु ह्या डुकरूंमध्ये डू आणि हे न आहे, याची जी हलंत्यम सूत्रानुसार ईद संज्ञा होऊन त्याचा लोप होत असतो ह्या डू आणि नचा, म्हणून उरलेला जो धातू उरतो तो असतो क्रू. जर धातूमध्ये डुकरून पण असतं आणि क्रू पण असतं, परंतु हे जे ईद संज्ञा होते डू आणि नची, त्यामुळे जो धातू असतो तो असतो क्रू, परंतु मूळ अवस्था धातू कोणता असतो? डुकरून. आता प्रत्यय पहा. ल्यूट प्रत्यय, ल्यूट प्रत्यय लागलेला असतो व्याकरण शब्दामध्ये, आणि ल्यूट प्रत्यय लागलेले सगळे जे शब्द असतात ते असतात नपुसंकलिंगी, म्हणून व्याकरण हा सुद्धा आहे नपुसंकलिंगी शब्द. आता व्याकरण हे दोन प्रकारचं आहे. एक तर आहे वैदिक व्याकरण आणि दुसरं आहे लौकिक व्याकरण. वैदिक व्याकरण जे आहे ते वेदांमध्ये शुद्ध अशुद्धतेचं ज्ञान सांगतं, आणि जे लौकिक व्याकरण आहे ते आपल्या वर्तमानामध्ये उपयोगी असतं, ते असतं लौकिक व्याकरण. लौकिक व्याकरणामध्ये महर्षी पाणिनी, कात्यायन त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे, आणि जे वैदिक व्याकरण आहे ते की नाही पाणिनीय शिक्षणाचं अनुकरण केलेलं आहे वैदिक व्याकरणामध्ये. तर पाणिनीनुसार जी वर्णसंख्या आहे, आता वैदिक व्याकरणानुसार पाहूया, ही जी पाणिनीनुसार वर्णसंख्या जी आहे ती 63 किंवा 64 सांगितलेली आहे. ती कशी तर पाहू. स्वर जे आहेत ते 3 टाईपचे सांगितले आहेत: ऱ्हस्व, दीर्घ आणि प्लुत स्वर. ऱ्हस्व स्वराला म्हणतात लघु, लुजू, मूळ स्वर, आणि यांची संख्या आहे 5. कोणकोणते? अ, ई, उ, रू आणि ऋ. नंतर आहे दीर्घ स्वर. दीर्घ स्वर आहेत 8. कोणकोणते? आ, ई, दीर्घ उ, दीर्घ रू, ए, ओ, आय आणि औ. नंतर आहे प्लुत स्वर. प्लुत स्वरांमध्ये पहा, जरा केअरफुली पहा, हा जो 3 लिहिलेला आहे प्रत्येक वर्णाच्या खाली, हा 3 काय दर्शवतो की ह्या प्लुत स्वराला उच्चारण्यासाठी 3 मात्रा लागतात. आणि हा जो लू आहे, हा लू, ह्या लूला कधी कधी प्लुतमध्ये मानतात सुद्धा, कधी कधी प्लुत मानत सुद्धा नाहीत. जेव्हा याला प्लुत मानतात तेव्हा स्वरसंख्या किती होते पहा. ऱ्हस्वचे 5, दीर्घचे 8, आणि ह्या प्लुत स्वराला आपण जेव्हा प्लुत मानू तेव्हा असतील हे 9, असे टोटल होतील स्वर 22. परंतु जेव्हा आपण ह्या लूला प्लुत मानू नये तेव्हा या 22मधून 1 मायनस केला म्हणजे किती होतील स्वरसंख्या? 21. अशी टोटल पाणिनीनुसार स्वरसंख्या किती होणार आहे? 21 किंवा 22. आता पाहू व्यंजन वर्णांबद्दल. व्यंजन वर्ण किती सांगितलेले आहे टोटल? 33. कुठून? क पासून ते ह पर्यंतचे. क पासून ह पर्यंतचे जेवढे पण वर्ण आहेत ते सगळे आहेत व्यंजन. त्यांची संख्या किती आहे? 33. नंतर आहेत यमवर्ण. यम म्हणजे काय? युग्म, जोडा, जे असे डबल डबल लिहिलेले जातात त्यांना म्हणतात युग्म. असे 4 आहेत. कोणकोणते आहेत? क, ख, ग आणि घचे आहेत पहा युग्म. कोणता पहिला? क ला 2 वेळेस लिहिलं जोडून, नंतर तर काय बनणार? कु. नंतर ख ला जोडून लिहिलं खू, नंतर ग ला जोडून लिहिलं गु, आणि नंतर घ ला घुम. असे 4 आहेत यमवर्ण. नंतर वैदिक व्याकरणानुसार काय? जर आपण अग्निशब्द लिहितोय पहा, अग्निशब्दामध्ये जर आपण असा अग्निशब्द लिहिला, असा एक वेळेसच ग, तर हे वैदिक व्याकरणानुसार चुकीचा शब्द आहे. कारण की वैदिक व्याकरणामध्ये यमवर्ण सांगितलेले आहेत. जिथं असा ग येतो तिथं लिहावं लागेल असा युग्मच्या रूपामध्ये ग. म्हणून हे जे आहे वैदिक व्याकरणानुसार हे जो अग्निशब्द लिहिलेला आहे तो बरोबर असेल. आता पहा अयोगवाह वर्ण. अयोगवाह वर्ण किती आहेत? 4. कोणकोणते? अनुस्वार, विसर्ग, उपदमानीय आणि जिव्हामूलीय. असे 4 अयोगवाह वर्ण आहेत. त्यानंतर आहे द्विस्पृष्ट. द्विस्पृष्ट कोणता आहे? एकच आहे, तो आहे ळ. द्विस्पृष्ट म्हणजे 2 वेळेस स्पर्श होईल असा, कुठे कुठे मूर्धा आणि दंताला स्पर्श होईल, तो कोणता वर्ण आहे? ळ. असे आता आपण टोटल सगळे जे पाहिले, ऱ्हस्व,
स्वर, दीर्घस्वर, प्लुतस्वर, व्यंजन वगैरे त्यांची पूर्णची ॲडिशन करून पूर्ण वर्णसंख्या किती येईल ते पहा. ऱ्हस्व स्वर किती होते? 5. नंतर दीर्घस्वराबद्दल पाहिले, दीर्घस्वर 8. नंतर प्लुतस्वर किती होते? 9. नंतर व्यंजन 33 आणि यमवर्ण 4 होते, युग्म ते. नंतर अयोगवाह होते 4. नंतर द्विस्पृष्ट होता 1च, ळ. आता ह्या सर्वांची ॲडिशन केली तर किती येईल पूर्ण वर्णसंख्या? 64. परंतु आपण सांगितलं होतं की जे प्लुतस्वर होते तिथे आपण कधी कधी त्या लूला घेतो, कधी कधी नाही. जेव्हा आपण लूला प्लुतस्वर मानलं नाही तेव्हा होतील प्लुतस्वरांची संख्या 8. आणि मग अशी 8 पकडून जेव्हा आपण ह्यांची सगळ्यांची ॲडिशन करू तेव्हा ती होईल 63. म्हणून पाणिनीच्या व्याकरणानुसार किंवा वैदिक व्याकरणानुसार जी वर्णसंख्या आहे ती असेल 63 किंवा 64. नंतर आहे लौकिक व्याकरणाबद्दल पाहू. लौकिक व्याकरण काय? त्रिमुनी परंपरेचं अनुसरण करतं. त्रिमुनी कोणकोणते आहेत लौकिक व्याकरणानुसार? महर्षी पाणिनी, कात्यायन आणि पतंजली. महर्षी पाणिनी जे आहेत त्यांनी कोणत्या कशाची रचना केली पहा? अष्टाध्यायीची. कात्यायननी वार्तिक मालाची आणि पतंजलीने महाभाष्याची रचना केली. एकेकाबद्दल पाहू. आता जे पाणिनी आहेत त्यांनी अष्टाध्यायीची रचना केली आणि त्या अष्टाध्यायीमध्ये का म्हणतात त्याला? कारण की त्यात 8 अध्याय आहेत आणि 8 अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायात 4 चरण आहेत. 4 चरण असे टोटल किती चरण आहेत? त्यात 32 चरण आहेत. आणि नंतर महर्षी कात्यायन त्यांचं मूळ नाव होतं वररुची. वररुची कात्यायन म्हणतात त्यांना. नंतर त्यांनी वार्तिक मालेची रचना केली आणि वार्तिक संख्या जी होती ती होती 836. नंतर महर्षी पतंजली जे आहे त्यांनी पाणिनी महाभाष्य म्हणजे महाभाष्याची रचना केली. महा म्हणजे महान आणि भाष्य म्हणजे वाक्य. असे महान वाक्य जे आहेत त्यांची रचना केली आणि असे टोटल होते 85 आहीनक. आणि त्या 85 आहीनकपैकी 84 आहीनक सध्या उपलब्ध आहेत आणि एक जो आहे तो अनुपलब्ध म्हणजे अजाभक्षिक म्हणजेच अनुपलब्ध आहे. हे झालं महर्षी पतंजलींबद्दल. आणि जे महर्षी पतंजलीने महाभाष्य जे सांगितलेले आहेत त्यात पाणिनीचे सूत्र आहेत त्याच्या व्याख्या दिलेल्या आहेत. हे पहा, माहेश्वरी सूत्रांना आधार मानला आणि त्या माहेश्वरी सूत्रांना आधार मानून महर्षी पाणिनींनी अष्टाध्यायीच्या सर्व सूत्रांची रचना केली. नंतर ह्या अष्टाध्यायीच्या सर्व सूत्रांचे जे आहेत त्यांच्यामध्ये बदल करण्याचे नियम जे ज्यांनी सांगितलेले आहेत ते म्हणजे वार्तिक. आणि ह्या वार्तिक जे आहेत ते आहेत ह्या महर्षी पाणिनी जे अष्टाध्यायी ग्रंथ लिहितात त्याचे बदल करायचे काही असेल तर त्याच्याबद्दलचे नियम. आणि ह्या अष्टाध्यायीमध्ये जे सर्व सूत्र आहेत त्याच्या ज्या व्याख्या आहेत त्या म्हणजेच महाभाष्य आहेत. आणि अष्टाध्यायीचे सर्वात पहिलं सूत्र जे आहे ते आहे वृद्धिरादैच्य. आणि अष्टाध्यायीचं अंतिम सूत्र आहे अहा. हे झालं अंतिम सूत्र. हे MCQच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पहा, अष्टाध्यायीचं सर्वात पहिलं सूत्र कोणतं आहे? वृद्धिरादैच्य. आणि अंतिम सूत्र अहा. आणि अष्टाध्यायी या ग्रंथालाच दुसरं एक नाव आहे सपाद सप्तपदी. हे सुद्धा. आता आपण हे तिन्हीचं पाहिलं, पाणिनी, कात्यायन आणि पतंजली. ह्यांना शॉर्टमध्ये पाहून घेऊ. पहा, जे लौकिक व्याकरणाचे व्याख्याकार आहेत कोण आहेत? व्याख्या कोणी सांगितलेल्या आहेत? हे जे अष्टाध्यायीचे सर्व सूत्र आहेत त्याच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत महर्षी पतंजलीने. म्हणून महर्षी पतंजलीला म्हणतात व्याख्याकार. लौकिक व्याकरणाचे व्याख्याकार आहेत महर्षी पतंजली. नंतर जे वार्तिकांची रचना केली कोणी? वार्तिककार कोण आहेत? वररुची किंवा कात्यायन. नंतर ह्या सगळ्यांचे लौकिक व्याकरणाचे जे जनक आहेत, सर्व संक्षेपक सूत्रकार जे आहेत ते आहेत महर्षी पाणिनी. आणि ह्या तिघांनी मिळून संपूर्ण लौकिक व्याकरण लिहिलेलं आहे. सर्व सूत्रे जी आहेत ती माहेश्वर सूत्रांपासूनच निर्मित आहेत. हे झालं पूर्ण लौकिक व्याकरणाबद्दल. आणि हे जे सर्व सूत्रे माहेश्वर सूत्रापासून निर्मित आहेत, माहेश्वर सूत्राबद्दल आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू सो मच.